तर पब्लिक खूप जणांचे मला मेसेज येऊ राहिले की तो एक आंबेडकरवादी असून जेव्हा शाहू फुले आंबेडकर यांच्याबद्दल असं बोललं गेलं की हा महाराष्ट्र त्यांचा नाही आहे, तेव्हा तू त्यांना विरोध का नाही केला? तर मित्रांनो, पहिला गैरसमज मी तुमचा दूर करतो. काही अडचणी असल्यामुळे मी तिथं स्टेजवर बरोबर पोहोचू नाही शकलो. 4 वाजता मी तिथं गेलो तेव्हा पूर्ण स्टेज खाली होता, सगळे आपल्या आपल्यामध्ये व्यस्त होते. आणि मी जर तिथं असतो तर त्याला त्याचं उत्तर त्याच्या भाषेतच दिलं असतं. पण पहिले तुम्ही हा व्हिडिओ पहा. मी एकटाच बोलतोय की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, हा महाराष्ट्र अण्णाभाऊचा आहे, हा महाराष्ट्र टिळकांचा आहे, हा महाराष्ट्र सावरकरांचा आहे, हा महाराष्ट्र या महाराष्ट्रातल्या या तमाम स्वातंत्र्य सैनिकाचा हा महाराष्ट्र आणि देश आहे. या व्हिडिओ मध्ये क्लिअर दिसत आहे लिफ्टिंग मॅच होत नाही तरी बाईकची एडिटिंग करून मातंग समाजाला खालच्या पातळीवर दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि हा मी संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन करतो की संजयजीला ट्रोल करण्याच्या बदली तुम्ही त्या जातीवादी भडव्याला शोधून काढा ज्यानं हे एडिटिंग केली आहे. कारण ते व्यक्ती स्टेजवर जेव्हा स्पीच देत होती तर त्याच्या पाठीमागे जे बॅनर आहे त्या बॅनर मध्ये फोटो बघा शिव फुले शाहू आंबेडकरांचे आहेत. तो व्यक्ती तिथं स्टेजवर असा बोलूच शकत नाही. आणि कोणी हरामखोर जर तसा बोललाच असता तर त्याच्या गांडीत पहिले पाय मागांनाच घालला असता, मग बाकीच्यांना कळालं असतं. आणि हे जातीवादी फळवे अशी एडिटिंग करून 2 समाजात थेट निर्माण करायचा प्रयत्न करत आहे. त्यांना मला एकच सांगायचं आहे, तुमच्या गांडीत जर दम असेल ना तर आमच्यासोबत समोर येऊन खेळा, मग दाखवतो तुम्हाला कुठला घाम कुठून निघते. खतरनाक. जय भीम, जय लवजी, जय शिवराज, जय अण्णाभाऊ.